अंगणाले चांगलं घासून धुवा लागते. कालचा चिकटपणा निघला नाही, कलर तर गेला पण चिकटपणा तसाच आहे. दिनिया, खराडा घेऊन ये रे बापू. त्याला तर ऐकू गेलंच नसत, कालची नशा नाही उतरली त्याची. चल मी सांगतो बाबा. तुला मला बोलावलं होतं का? बोलावलं होतं, पण तुला आता ऐकू आलं का? तुला म्हणतो ती खराटा आणून दे, बकेटभर पाणी आणून दे. तुला तेव्हा ऐकून आलं ना आता ऐकू आलं. काल इथं कलर करत बसला आणि ते पूर्ण पाणी चिकट चिकट अंगण झालाय. तुम्हीच ते खेळल्याने जास्त किती कलर सांडून ठेवला होता. कलरनं काय आहे, कलरचा पुरा साफ झाला, पण तू ते इथं चिकट चिकट पाणी करून ठेवलं आहे ते भरून. काय बरं आता पुरं खराट्याने घासा लागते. घासू लागू का मी? घासू लागणार निघला. काय जो रे, हळू चाल. चांगलं मला चांगलं वाळू दे अंगण धुवून आणि मग खेळजो इथं. मग पाहिजे चालजो याच्यावरून. मला एक नाही समजत, मी तर किती लहान आहे पण माझ्यापेक्षा माझा भाऊ किती मोठा आहे. तू त्याला कधीच काम नाही सांगता दिसत, कधी रूमच्या बाहेर बी नाही निघत. मास मागे लागतो तू, हे आण रे दिनिया, ते आण रे दिनिया. कधी रुपेस तर म्हणत जा. तो अभ्यास करते ना म्हणून. तू किती अभ्यास करतो? तू लहान बी आहे, त्याला किती अभ्यास करायला लागते. किती दिवस राहीन तो? 8-15 दिवस राहीन, आणखीन परीक्षा तर चालला जाईल. पण तरी पण एखादं काम तर सांगत जा. मला तर असं वाटतंय का तो स्मार्ट आहे म्हणून तू त्याला सांगत नाही. कोणी शिकवले ह्या गोष्टी? स्मार्ट न हे ते. सगळे बाजूला मला झाडू दे. मी असं करतो, मी मग्यानं पाणी टाकू लागतो आणि तू खरड्याने झाडत जा. राहू दे, मीच करतो, तू नको करू लागू. जा अभ्यास कर, परीक्षा आहे ना आता. 1-2 दिवसात पेपर आहे म्हणते ना. नाही, मार्च महिन्यात आहे. ह्या कोणता महिना आहे? डिसेंबर? नाही, ह्या मार्चच आहे, पण अजून वेळ आहे ना, शेवट आहे. पेपरच्या दिवशी करतो अभ्यास, नाही टाईमवर करजो. जा कर, अभ्यास कर. झाली होळी गिळी आता. जाय, तू मदत करू लागत होतो, तो करू नको म्हणतो. लागलं रे दिनिया, बापरे लागलं. काय झालं बाबा? लवकर या. घसरला रे, पाय घसरला, कंबर दुखून राहिली. तू तर मायानं वर बी नाही येऊन राहिली. बाबा कुठे गेले ते येऊन बी नाही राहिले. काय झालं रे दिनिया? बाबा आई पडली, लवकर या. बस इथं टिकून बस थोडीशी. कशी पडली? चालता नाहीत का तुला बरोबर? आई काय चालवून नव्हती राहिली, काम करून राहिली होती, घसरली ते. तिला समजत नाही का इथून बरोबर चालाव म्हणून? बोलू नका, इथून घसरली मी. चिकट चिकट होतं इथं. मी हे आणू का? बाम आणू का? स्प्रे आणू? तिला कंबरवाले माराले. थांब रे बापू, 5-10 मिनिटं बसू दे, मग उठणं होते आता. पाहतो मी, खूप दुखून राहिली कंबर. चाल, हळूहळू रूम मध्ये घेऊन चालतो आम्ही तुले. तिथंच बाम नाही तर स्प्रे लावजो, नाही तर डॉक्टरला बोलावं लागेल. थांबा 2-3 मिनिटं, 5 मिनिटं. दिनिया, तेवढं खराट्याने घासून घे बापू. इथं आणखीन मी पडली, आणखीन कोणीही पडन. अंदर होळी खेळायची कोण सांगितली होती? अंदर खेळायचं वय काय आहे? बाहेर रस्त्यावर खेळातं. खेळल्याने नाही झालं तिथं. तिथं रंग केला ह्या दिनेनं, तिथं चिकट चिकट झालं होतं म्हणून घासून राहिली तुम्ही. तू तुझं पोरग काही ना काही करतच राहता. हळूहळू हात धरून उठू का? बसूनच राहू? काय समजून नाही राहिलं बाबा. चाल उठणं. इथे किती वेळ बसशील? अंदर चाल, पलंगावर थोडीशी लोटून पाय. बाम नाही तर स्प्रे मार, मी डॉक्टरला फोन करतो. डॉक्टर गिट्टरला नका फोन करू, बसन महा. हळूहळू चाल. हळूच चालतो रे, दुखून राहिलो. चल रे, पकड रे हात दिने. चाल धीरे धीरे. आता तू आराम कर थोडा वेळ. मी मग दवाखान्यात चालशील तर दवाखान्यात चाल, डॉक्टरला घरी बोलावतो. काही बोलावू नका, लावले आता बा पडन आराम. आराम पडायची वाट पाहते का? डॉक्टरलाच फोन करतो, येऊन जाते घरी. थोडासा सुनीताला फोन करून घ्या, भाजी पोळ्या आणून देईन ते. कायले नेहमी नेहमी त्रास करतो मी? नाही, मी सांगतो ना तिले. काही सांगू नको, मी करतो. थोड्याशा पोळ्याच तर करायच्या, भाजी करतो आणि पोळ्या करतो. यायले काय आहे, आपल्या हातानं काय काय करण. मी सुनीतालाच फोन करतो. तिला सांगत नाही तर तिला रागीन ना. फोन कमरेतच आहे वाटते. हॅलो सुनीता, मी बोलून राहिली. मी काही घसरून पडली, मग कमरेला लागलं. तू काही दोघापुरती भाजी पोळ्या घेऊन येशील का? कशा काय पडल्या तुम्ही? काय सांगू तुले, ते कालचं चिकटपणा होता या कलरचा,
तो घासायला गेली खराट्यानं, तो घसरून पायच घसरला. येतो मी, स्वयंपाक झाला जाय. करायला नका लो भाऊजीले काहीच. येतो मी पटकन. कुठे निघल्या सुनीता वहिनी? पिशवी घेऊन कुठे नाही चालली, शांताताईच्याच घरी चालली. पडल्या म्हणते घसरून. तो दिन्यानं कलर केला म्हणे, तो चिकट होता म्हणे अंगणात, तर घसरून पडली म्हणे बाबा. तर लागलं म्हणते. तर मी म्हटलं डब्बा करला, मी स्वयंपाक केला, भाजी पोळ्या घेऊन जातो म्हणलं, पाहुणे येतो. काय बोलता, कशा काय पडल्या? सांगून का राहिली, चिकट होतं म्हणते त्या कलरचं. आपण बी तिथंच खेळलो, आपल्याने होऊ शकते. बिचाऱ्याला काम करायला लागलं ना, घसरून पडल्या. किती लागलं ना, काय लागलं काय सांगितलं म्हणते डॉक्टर? दवाखान्यात गेल्या काय? डॉक्टरला बोलावलं म्हणते घरी. काहीच नाही समजलं मला. म्हणे मी पडली तर ते भाऊजी म्हणते म्हणे का मी घरीच स्वयंपाक करतो. तर मी म्हटलं घरी नका करू, मग स्वयंपाक भाजी झालीच आहे, मी पोळ्या करतो आणि आणतो भाजी पोळ्या. लागून तरी घरी गेल्यावर वरम भाताचं कुकर लावून देईन. दवाखान्यात तर काय माहीत बाबा गेले असेल तर चला का मी बी येऊ. तू कशासाठी आली होती इकडे? मला बी कामच होतं तुमच्याकडे. जाऊ द्या आता. तुमचं काम होतं सांग ना. जास्त काही काम नव्हतं. मी म्हणलं आलू आणले 2-3 किलो त्या दिवशी. तर भाजी गिजी काही करता येत नाही आली, तशीच आहे, जुनी आहे 1-1.5 किलो. तर म्हणलं चिप्स करून घेतो. तर तुमच्या घरी आहे का म्हणलं ते चिप्स करायचं? आहे मागचे, पण काही पतलीच गाडी पडते. मिस्टर शांता वहिनीच्या घरून आणतो. आता तर तेले मागायची बी लाज आहे मला. जाऊ देईन ते चिप्सा गिप्साचं, मी आणखीन पाईन चंदा गिंदाला मागून आणि नाही तर पाटलीन काकूच्या घरून घेईन. चला मी बी येतो. नाही तर राहू द्या, दुपारून येईन. जमतम पडल्या म्हणतात दवाखान्यात जाईन, डॉक्टर जाईन. तर फालतूची गर्दी काही करण्यात काम नाही आहे. जाऊ द्या, दुपारून येईन मी. तसंच कर, दुपारून ये तू. मी सांगेन तसं फोन करून का दवाखान्यात नेलं का घरी आहे. तर बाम बीम तर लावली म्हणे. मागे बी असेच त्याची कंबर दुख पडल्या होत्या, कंबर दुखे. डॉक्टर म्हणे वजन कमी करा. आताही तसंच सांगेन ना, वजनही खूप वाढवून ठेवलं. पण हलकाही आहे त्याच्या अंगात, किती नसल्या काय वजन आहे तरी. पण डॉक्टर तसंच सांगते त्याले. मागच्या वेळेस तेच सांगितलं होतं. तर त्याईनं वजन कमी करायला एक सुरुवात केली, खाणं गिणं कमी केलं, तर चक्कर येते त्याले. तरी ते एवढं काम करते, घरचंही करते, वावरातही जाते, बाहेरचंही करते. ते आहेच तशी आहे, त्याची बॉडीच तशी आहे. त्याची बहीण नाही पाहिली का? बहीण बी तर तशीच आहे. हो, त्याच्या घरी तशीच आहे. भाऊ बी तसाच आहे त्याचा, त्याची आई बी तशीच आहे, आणि ह्या दोघी बहिणी जास्त आहे. एकाची काठीच तशी राहते, पण ते हलकाही आहे ना अंगाने. मला पण खूप वाईट वाटून राहिलं. आपण काल पूर्ण साफसफाई घासघूस करून घरी यायला पाहिजे होतं. घाईघाईनं घरी येऊन गेलो. तुम्ही तर आल्या चला, पण मी बी येऊन गेली ना. मला घरी कोणतं काम होतं? थोडंसं घासघूस करून साफसफाई करून यायला नाही पाहिजे होतं. मी यायला सांगेन तर मला खूप शेवा देईन. तिथं गेल्या म्हणून खेळाले, तिथं सारा कचरा करून ठेवून दिला आणि थोडंसं काम करून नाही तर आलं का म्हणून. चाल मी येतो. आणखीन रस्त्यात कोणी दिसन तर उभं राहा लागन. जातो. जा, मी येईन मग दुपारून.